जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हिडिओ क्रिएशनमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल आयकॉन दिसेल ती ऑलवरती सेट करून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियल असतं आपण ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली अपलोड करीत असतो। आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेज जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला एडिटिंगच्या संबंधित कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता, तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो। तर मग मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दोन प्रीसेट मिळून जातील, एक बीटमार्क प्रीसेट आणि दुसरी सेकीबिग प्रीसेट। त्या दोन्ही प्रीसेट आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती जायचे, प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला बीटमार्क आणि सेकीबिग प्रीसेट फर्स्ट म्हणजे तुम्हाला अलाइड मोशनमध्ये फर्स्ट म्हणजे दिसून जाईल। त्यामधून तुम्हाला फर्स्ट जो आहे तो तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचे सर्व बीटमार्क दिसून जातील। सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामधून जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक झिप फाईल लिंक दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे। तो फोल्डर इथे निवडल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक 14 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे, तो 14 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। आणि सेकंड बीटमार्कमध्ये म्हणजे 9.40 सेकंदापासून या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्हाला डिलीट करायचा आहे। आणि याचा जो काही साऊंड आहे तो तुम्हाला इथून म्यूट करून घ्यायचा आहे। आता तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे। आणि मीडियामध्ये तुम्हाला दुसरा एक 9 सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे, तो प्लस आयकॉनवर टच करून तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर सेकंड बीटमार्कमध्ये म्हणजे 9.4 सेकंदापाशी यायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून याचा साऊंड तुम्हाला म्यूट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा व्हिडिओवर टच करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जायचे, लाईट एंडमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बीटमार्कपर्यंत यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ग्रामपंचायत निवडणूक 2022 हा जो PNG आहे तो तुम्हाला फर्स्ट बीटमार्क म्हणजे 3.47 सेकंदापर्यंत याची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। आता पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे, त्यानंतर दुसरा एक PNG दिलेला आहे, तो PNG तुम्हाला ॲड करून त्याची लेंथ तुम्हाला 9.40 सेकंदापर्यंत ही PNG वाढवून घ्यायची आहे। त्या PNG म्हणजे आपलं मत आहे दिल गावाच्या विकासाला साथ, हा PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर 9.40 सेकंदापाशी यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे। मीडियामधून एक तुम्हाला इमेज ॲड करायचे, त्यानंतर सेकंड बीटमार्कपासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचे, पुन्हा मीडियामध्ये जायचे आणि दुसरा इमेज ॲड करायचे आणि सेकंड बीटमार्कपासून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे। तर मित्रांनो, इथून समोरच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेवढे काही आपले बीटमार्क आहेत तर त्या बीटमार्कनुसार ही इमेज आपल्याला काहीशी अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, प्लस आयकॉनवर टच करून मीडियामधून एक एक इमेज तुम्हाला बीटमार्कनुसार ॲड करायचं आहे। त्यानंतर या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इथून डिलीट करून घ्यायचे सर्व बीटमार्कनुसार। आणि मी ज्या पद्धतीने ही इमेजेस ॲड करत आहे तर तुम्हाला त्याच पद्धतीने ही इमेज अशा प्रकारे काहीसे ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण या बीटमार्कपर्यंत 14.35 सेकंदापर्यंत इमेजेस ॲड केले आहेत। पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा एक इमेज ॲड करायच्यानंतर शेवटी येऊन जायचे, शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे या इमेजची जी काही लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता शेवटपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला फर्स्ट म्हणजे 9.40 सेकंदाच्या बीटमार्कपाशी यायचं आहे आणि प्लस आयकॉनवर टच करायचे आणि एक स्पेस ॲड करून घ्यायचा आहे। 3 डॉटवर जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचे आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनवर जायचे। या 2 नंबरच्या ऑप्शनवर टच करून ही व्हाईट लाईन तुम्हाला वरच्या बाजूस घ्यायची आणि ब्लॅक लाईन खालच्या बाजूस घेऊन अशा प्रकारे मध्य ठिकाणी तुम्हाला काहीसं सेट करून घ्यायचं आहे। आता सेट केल्यानंतर पुन्हा व्हाईट कलरवर जायचे आणि पेन्सिलची जे आयकॉन दिसत आहे त्याच्या खालच्या बाजूवर टच करून जो व्हाईट कलर आहे तो तुम्हाला ट्रान्सपरंट करायचा आणि अशा प्रकारे एक आपल्याला ब्लॅक शॅडो PNG आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि व्हाईट लाईन आहे ती तुम्हाला काहीशी खालच्या बाजूस अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारचा एक PNG तयार झाल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक विकासाचा PNG दिला आहे ग्रामपंचायत निवडणूकचा, तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून व्हिडिओच्या शेवटी येऊन जायचे आणि जे काही आपण शॅडो PNG तयार केले त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आणि जे काही आपण PNG आता ॲड केली त्याची पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत PNGची लेंथ वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर आता तुम्हाला समोरच्या बाजूस येऊन जायची म्हणजे 12.31 सेकंदापाशी आणि प्लस आयकॉनवर टच करून एक स्पेस ॲड करायचे, 3 डॉटवर जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे। याचा जो काही कलर आहे तो तुम्हाला ब्लॅक करायचा आहे। त्यानंतर आता समोरच्या बाजूस म्हणजे अशा प्रकारे काहीसं 13.39 सेकंदापासून स्पेसचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे। पुन्हा या स्पेसवर टच करायचे, इफेक्टवर जायचे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे।
वरच्या बाजूस तुम्हाला ब्लिंक हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे सर्च करून स्टँडर्ड सेटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे 16 वर ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला काहीसं 14.35 सेकंदापाशी यायचं आहे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे. हा मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे, तो म्हणजे 3 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर या व्हिडिओला अशा प्रकारे प्रेस करून धरायचे आणि या बीट मार्कच्या थोडंसं अलीकडच्या बाजूस तुम्हाला हा व्हिडिओ घ्यायचा आहे. पुन्हा या व्हिडिओवर टच करायचे, ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करायचा आहे. पुन्हा 14.35 सेकंदापाशी तिथेच यायचं आहे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये तुम्हाला एक 13 सेकंदाचा व्हिडिओ दिला आहे, तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर शेवटी येऊन जायचे आणि शेवटच्या बीट मार्कपासून एक्स्ट्रा पार्ट जो आहे त्या व्हिडिओचा तो तुम्हाला डिलीट करायचे. पुन्हा व्हिडिओवर टच करून घ्यायचे आणि ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्हाला इथे स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता पुन्हा तुम्हाला म्हणजे फर्स्ट म्हणजे अशा प्रकारे 14.35 सेकंदाचे बीट मार्कपर्यंत यायचे. प्लस आयकॉनवर टच करून तुम्हाला एक स्पेस ॲड करायचा आहे आणि 3 डॉटवर टच करून फिल कॉम्पिशन एरिया करून घ्यायचा आहे. पुन्हा कलरवर जायचं आहे आणि याचा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेवटी येऊन जायचे आणि या PNG जी काही स्पेस आपण ॲड केला आहे त्याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे. पुन्हा स्पेसवर टच करायचे, इफेक्टवर जायचे, ॲड इफेक्टवर जायचे. जो काय आपण ब्लिंक इफेक्ट सर्च केला होता तो तुम्हाला स्टँडर्ड सेटिंग करून अशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला 16 वर सेट करून घ्यायची आहे. तर ब्लिंक इफेक्ट तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला स्पेसवर टच करायचे, तुम्हाला ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जायचं आहे आणि कलरचं ऑप्शन दिसेल त्यावर जायचे आणि HUE हा इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथं अशा प्रकारे ब्लेंडिंगमध्ये आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये तुम्हाला एक बॉर्डर PNG दिला आहे, तो बॉर्डर PNG प्लस आयकॉनवर टच करून ॲड करायचा आहे. याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत जे काही वाढून घ्यायचे, वाढून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि प्लस आयकॉनवर टच करून मीडियामध्ये जायचे आणि मीडियामध्ये तुमचा जो काही लोगो PNG आहे तो लोगो PNG तुम्हाला ॲड करायचा आहे आणि मूव अँड ट्रान्सवरती जायचे आणि 3 नंबरच्या आयकॉनवर टच करून जो लोगो आहे तो तुम्हाला छोट्या साईजमध्ये करायचे आणि पहिल्या आयकॉनवर टच करून तुम्हाला व्हिडिओमध्ये परफेक्टली वरच्या बाजूस परफेक्टली सेट करून घ्यायचं आहे. आता सेट केल्यानंतर शेवटी येऊन जायचे आणि या PNGची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढवल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आणि आपल्या CKPIC प्रीसेटमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर फर्स्ट इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये पुन्हा यायचे. चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर खालच्या बाजूस स्क्रोल करून घ्यायचे आणि खालच्या बाजूस स्क्रोल केल्यानंतर फर्स्ट जे काही ग्रामपंचायत निवडणूकची जी PNG आहे त्यावर जायचे, इफेक्टवर जायचे आणि हा इफेक्ट इथे आपल्याला या PNGला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता समोरच्या बाजूची जी काही PNG आहे ती म्हणजे आपलं मत गावाला देईल विकासाची साथ हा जो PNG आहे त्यावर जायचे आणि इफेक्टवर जाऊन 3 डॉट टच करून हा इफेक्ट इथे तुम्हाला याच PNGला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, CKPIC प्रीसेटमध्ये पुन्हा तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर 2 नंबरच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर 9.40 सेकंदाच्या बीट मार्कपर्यंत यायचे आणि खालच्या बाजूस स्क्रोल करायचे आणि जे काही आपले फर्स्ट इमेज आहे त्यावर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो इथून समोरचे जे काही आपले इमेजेस आहेत जिथपर्यंत आपण छोटे बीट मार्क दिले नाही तिथपर्यंत तुम्हाला हा जी इमेज आहे इफेक्ट आहे तो त्या सर्व इमेजला तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या इमेजवर टच करून इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला 12.31 सेकंदापर्यंतच अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचे, CKPIC प्रीसेटमध्ये पुन्हा यायचे. त्यानंतर 3 नंबरच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला समोरच्या बाजूस येऊन जायचे. समोरच्या बाजूस म्हणजे आपण जिथे छोटे बीट मार्क दिले म्हणजे 12.31 सेकंदापाशी यायचे आणि इथून समोरचे जे काही 5 इमेज आहे आपल्याला त्या 5 इमेजला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा. तर मित्रांनो इथून फटाफट आपले जेवढे काही समोरचे 5 इमेज आहेत आपण त्या सर्व इमेजला हा इफेक्ट अप्लाय करून घेऊया. तर मित्रांनो इमेजवर टच करून इफेक्टवर जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे या 5 इमेजला इफेक्ट अप्लाय केला आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन जायचे पुन्हा आपल्या CKPIC प्रीसेटमध्ये यायचे. त्यानंतर तुम्हाला जे काही 4 नंबरच्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजूस येऊन जायचे. समोरच्या बाजूस म्हणजेच आपल्याला 13.39 सेकंदापाशी येऊन जायचे आणि फर्स्ट एकाच इमेजला तुम्हाला हा इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. इफेक्ट अप्लाय केल्यानंतर पुन्हा आता बॅक येऊन जायचे, CKPIC प्रीसेटमध्ये पुन्हा यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही 5 नंबरचे 5 नंबरच्या इमेजवरचा जायचं आहे
आणि इफेक्टवर जायचे, 3 डॉटवर टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. आता इफेक्ट इथून तुम्ही कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे. आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर समोरच्या बाजूस येऊन जायचे, तेच म्हणजे तुम्हाला 14.35 सेकंदापाशी. आणि इथे आपण हा इमेज ॲड केला आहे, त्या इमेजवर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या शेकेपी प्रेसेटमध्ये पुन्हा यायचं आहे. त्यानंतर आता समोरच्या बाजूस म्हणजे शेवटचा जो काही इमेजवरचा इफेक्ट आहे त्यावर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आता आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन जायचे. आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काहीसं अशा प्रकारे 9.40 सेकंदापाशी येऊन जायचे आणि जे काय आपला जो काही विकासाचा जो PNG आहे ग्रामपंचायत निवडणूकचा, त्यावर जायचे, इफेक्टवर जायचे, 3 डॉट टच करून आपल्याला या PNGला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला आता आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल. तर व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूस शेअर आयकॉन दिसेल, त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल, त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तुमच्या गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या.